काय बाई हे बी सारे सकाळचं कुठं गेलाय काय माहिती म्हातारे बी याचं काही खरं नाही येडे डोक्याला ताण नुसता खातून हिंडतो काम नकोच म्हणतो फक्त माय भाडी जगतो. काय चाललंय कसराबाई? काय नाही बाई बसले लय निवांत. बसले बाई निवांत. मग काय करू आता? काय चालली सीमा आता? काय नाही म्हटलं जाऊन यावं तुमच्याकडे थोडं बसून यावा. थोडं कामही होतं हा त्याच्यात तुमचं ते लयच ऐकू येतं मला. काय ग? ते आपली भिंत आहे ना हा हा मग त्याच्यामुळे ते लय बोलत आहेत चव्हाण बाबा नाही का हा तुमच्याकडे आलते वाटतं ना हा तिला ऐकू येत होतं काहीच्या माई. आवाज येत होते का? आवाज येत होते आणि वेगळंच काहीतरी ऐकायला येत होता. आवाजच वेगळा येत होता. काय आऊ का हा आता आता काय करावं त्याला? पण नाही मग थोडं सुधरायचं अगं म्हणजे. काय सुधारायचं? तसं दाखवायला लागत कस्टमरला आऊ. पण मग थोडं बंद करून टाकायचं ग. म्हणजे तू का काय मा पोटावर पाय द्यायला आली काय? मूळ आली का काय मला? नाही आले पण सांगते थोडं बंद कसं कर. बरोबर नाही वाटत ते. मी शेजारी आहे. इतका रात्रभर आवाज येतो तो घरातला पावा का ते आवाजच ऐका असं होऊन बाई जातं. तुला सण होता असन तर पाय नाही तर मग तू खोली बदल. खोली स्वतःची कशी बदलून कुठे मग जाऊ? इकून टाक ना दुसरी का घ्यावा. विकायला लगेच पाहिजे ना. मी लगेच घेते गिरायक. मी स्वतःची. तुला तेवढंच पाहिजे. मला काय कोणी आलं का मी म्हणाल बाबा मला घेऊन दे एवढी खोली. तू बंद नाही करणार तुझे नाही काम? नाही काला बंद करू ये बाया. आता कर सुधार थोडीशी. ऐक ना चांगलं सांगते जुन्या लोकांची म्हणे खालची सोडली सैल तर वरची किती लिहिल. फुकट मी डागांनी मडले का? येडी बिडी झाले काय? पण मग थोडं बंद केलं असतं. एखादा हप्ता तर बंद कर नंतर हळू आपाप बंद होऊन जात. त्याच्यानंतर काय तर कानाला विश्रांती भेटेल. पाहते काहीतरी परत मी गागाट उठवायचा. चालेल मीच घर बदलते. त्याच्यापेक्षा 8 दिवस तू जाय ना एखाद्या ठिकाणी जत्राला जाऊन ये ना. तोच कर ना काळं पांढरं. काय म्हणजे तुला सांगेल आता तू माझं काळं पांढरं करून राहिली. मग तू का काय मला मुळ आली का काय बाय? मुळे आले चांगलं सांगते. अगले आवाज येतो घरात. ए बाय मी का काय सारखे का मी काय काही धंदा मांडला का काय? धंदाने मांडला पण रात्रीच्या का दिवसा येतोच ना बाई तो. एखादा असं मोजक गिरायक राहतं मग आम्हाला का काय असं सारखं थोडी चाललंय. मोजके का होईना अशी येतात असा आवाज येतो. त्याला काही दुसरं हेच नाही सुमारच नाही. थोडं मग आवाज कमी करायचा. म्हणजे तो काय म्हणणे आम्ही कुस्त्या खेळतो का कबड्डी खेळतो तुला आवाज येतो? आता तुम्ही तर पाहिलं येत नाही पण ते आवाजच तेवढा येतो. आवाज घेते का तू त्या भीतीपासून दुसरीकडे दरज ना? नाही ना तू का जात त्या भीतीला कान लावून माझं बसते? काम आहे ना. भीती पैसेच माझं काम आहे बाया म्हणून तिला ऐकू येत. भीतीला बोक्स भिक्स पाडून पाहते का काय काय माहिती? नको बाई काय पाहते. हं? नको काय पाहते. जाऊ दे, तू काय ऐकत नाही. हम्म. तुला सांगायच्या पलीकडे आहे त्याच्यावर मीच पाहते दुसरीकडे घर जाऊन. हा आता कसं बोलले मामानासारखं. काय काय घराची ऑफर काय तो वाले? तुझी इच्छा आहे लगेच विकावा. मग घ्यायचं म्हणलं तेवढं विकत नाही मी तसंच ठेवणार आहे, फक्त कुलूप लावणार आहे. हा लाव मग कुलूप त्याच्यात काय एवढं. कुलूप लावून जाईल दुसरीकडे हा. जाऊ थोडा दिवस. चालेल चालेल. चल, माझ्या जाऊ दे. घरात आहे ना उंदर लय झाले मी त्या भितडीला बोक्स पाडीते म्हणजे इकडूनचे सगळे माल तिकडे सप्लाय होईल. म्हणजे तुझं म्हणणं काय आहे? मग आता तू चाललीच तर मग मला देऊन जाय ना खोली. पाहते विचार करून सांगते. हा चल जाऊ दे, तू दुसरं काय घेईन ऐकत नाही. कोण? मी जर तिकडे उभे राहिले तर दुसरं गिरायक मी तिकडे येऊन देईन. मला कोणालाच गजरी नाही मी म्हणते. देतच नाही घर. देऊच नको तू. जाऊ मी चालले. चल पाय मी- तुला काय करायचं. हा काय करते रे? काय करणार आहे बसले काय? हा? अरे काय नाही डोकं चालू पैशाचं बिजेट बसवर काय काय म्हणत्या? म्हणलो काहीतरी डोकं चालू रे. कस काय? मग? म्हणजे मा डोकं का अरे, बंद पडेल? आपल्याला पैसे कुठून येते पाहिजे का? तुम्ही हलवा ना काय हात पाय. आता मला जर हलवता येत असं तुला काला सांगता. मग मी का काय उपते गेले काय अरे हलवायचं? पैशाचं डोकं तुला चालवता येईल तसं मला नाही चालवता येईल. बरं काय कसं चालवायचं मला सांगा तुम्ही जरा. अरे पैसे नुसते उपसायचे लोकांकडून. कस काय? मग घरी बोलून घ्यायचे. हं. एवढे पैसे द्या बुवा. हं. तुम्ही येत जा. हं. असं कर ना. लोक ऐकतील का? बळजबरी कस काय मी म्हणू कोण? बळजबरी तेच येते ना आपण. हा का? हा मग 4-2 तुम्हीच पाहिजे ना. मी तर तसं तुम्ही पाहिलं म्हणजे कसं वेगळं राहील आणि मी पाहिलं तर लोक काय म्हणतील? लिही का माझली काय काय? पण नवऱ्यानेच बुवा घरी पाठवला म्हणजे मग ते वेगळं बरं राहतं. मी पाहतो हा असं. असं काहीतरी डोकं चालू तर त्याच्यावर आपलं जगणं होईल. नाही तर आता जगणं होण्यासारखं दिसत नाही. हा ना. मग आपल्याला काय कुठून पैसे येणार? कुठून येणार बाई? टेन्शन आलंय मला बी. आपल्याला तर कोणच्याकडे कामाला जाता येईल. नाही ना इडून मागचा माल जो कमी वेळा तो संपला मग आता काय करायचं? आणि नवीन माल कमावा लागणार. हम्म. मग?
म्हणून म्हणतो तू काहीतरी डोकं आहे चालव. का मग तुमच्या पाण्यात पुढं काही ठेपा आहे? हाय मी पाहतो. मी एक लिचरच देतो मर्दी. हम्म? लिचरच देतो. म्हणजे म्हणजे असं असं आहे बुवा, हम्म. अमुक अमुक नंबर जा मग कुठं देतो असं? पुढं सांगतो त्या माणसांना. कोणच्या? जो माणूस ये बोलवायचा ना आपल्याला आपल्या घरी, हं, त्याची गाठी घेतो ना, हं. मग त्याला सांगतो बा असं जाय, अमुक अमुक ठिकाणी जा, तुला बोलावलंय बुवा. अमुक अमुक ठिकाणी नंबर देतो. हम्म. म्हणजे माझा नंबर अख्ख्या गावात पांगितो का? मग आपल्याला पैसे कसे काय मिळतील? हं? पैसे म्हणजे तू काही सारखी वादारीच करतो काय? हा आला का तो गेला, तो आला का हा गेला. मग आपण एक धंदाच काढू ना. धंदा का असा? तुला लाज आहे का काही? काय झालं? एखादा पाहिला तर ठीक आहे का? काही तू याला नंबर देतो, त्याला नंबर देतो, मी तोयवाले ऍडव्हर्टाईज करतो. मग तू किती नंबर म्हणजे तू काय मला धंदा का टाकायला लावतो काही आंब्याच्या धंदा झाडाखाली? नाही टाकायचा, गपचिक अंधारात झाला पाहिजे. अरे भाड खाय पण एका जणाची खाय ना का काही तू लाईन लावितो. बरं एकच सांगतो मला काय करायचं. लाज आहे का तो जीवाला काही? मी म्हणले काय सांगू राहिला काय नाही बा, एखादा पाहिला तर ठीक आहे. लाईन लावायचं म्हणतो. बरं तो मनाने लाज आहे का काही? तो म्हातारपणामध्ये अरे जेवढं भेटेल तेवढंच नाही, खाय ना. मनाने हं? तसं कर. मला बी काही जवानी आली का काय? मी काय म्हणतो म्हणजे जेवण मी आधी. कुठून घ्यायची हाऊस माझ्या तो करायची आणि तू म्हणतो मी नंबर देतो, मी लाईन लावितो. हा बरं एकच सांगतो. 2 हा एक पाय 2 पाय पण पाय बा असं आणि थोडेसे तुमच्याच वयाचे पहा. लय ना वाटगडी नका पाहू. काम का म्हणून म्हणजे काय होते ना. नांगर जर धरला त्यांनी हं? अरे नवाटगडी जास्त पैसे देते. तुम्ही म्हाताऱ्याला का काय देणार? कमराचा आउट काढी का काय मावालं? अरे तुम्हाला माहिती ना मी गाडीवरून पडेल. पडू दे, पण आपल्याला पैसेच कमवायचे ना. मग पैसे जरी कमवायचे मग का काही मावाला कंबार तुम्ही उचलून टाकी त्या अरे आपल्या दोघांचं चांगलं होईल. कमराचा नंबर कोणाचा होईल? कोणचं? कमराचा नंबर कोणाचा होईल? आता तो आला होईल, मला काय वाट. मग तू कसं काय म्हणतो रे? मग तू डोकं चालली ती मध्ये हा? असं करायचं आणि तसं म्हणतो करायचं. का आपल्याला पैसेच दोन्ही कमवायचे. तोंड चालत ती कांटा पांढरा आणि मला म्हणते असं करायला पाहिजे आणि तसं करायला पाहिजे आणि वरून म्हणते असं करायचं. मग काय खेळवण कुत्रा आहे बाई. खेळवानं कुत्रा. बायकोच्या बाडीवर तर जगायचं. मग आता- मी म्हणून राहिले तो वयाचे पाहिजे तो म्हणतो थोडी ना अवतारणी असली तुला काही जडपण होणार आहे. अरे म्हणजे मला जवानी आली का अरे म्हातारपणात? पैसे वाढ भेटत तेव्हा मग आपल्याला एक ना माणूस पाहायला लागेल तेव्हा. मग पहा ना मग. पैशावाला आपल्याला कसा लुटवायचा मी तेच म्हणते. आणि आपल्याला मी कसा काय जाळ्यात पकडायचा. म्हणते, तुम्ही फक्त मालदार माणूस पा. मालदार लुटायचा कसं ते मी बसले नाही इकडे. हा मालदारच पाहतो ना मी मग असं दुबळा नाही पाहणार. मी तेच म्हणते. तो चांगला त्याची कांदे बिंदे ओपले आता. मग आपल्यावाल्या दुकान का नसते आपल्यावाला फर्निचर पाहिलं ना तरी गिराईक दिलं अरे खुश झाला पाहिजे तो मग माणूस. काय म्हणतो सर काय नाही भाऊ चाललंय आमचं पण नवरा बायको केला होता म्हणलं ये बोगरी. कामाला राहत रे, वेळच भेटत नाही मला यायला. अरे चांगल्या कामासाठी तिने मग तुम्ही का आलाय ते. आता काय 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 काम मग काम आहे आमच्याकडे. काय आहे आमचे काम आहे एक. सांगा ना आता, बोला ना. तर बोलल्याशिवाय काय मला काय कळणार आहे? बोला भाऊ तुम्ही. आता ती वहिनी काय बोलणार आहे? हा तू मग बोलला ते अरे तो फोन करेल मला. मी केला पण मी तिच्या पैसे आणून दिलाय. त्यांची ना जिबरेटा ना हा. तर काय कांदे बिंदे निघाले का? काय टरबूज होते, टरबूज गेले, कांदे काढायचे, अरे वा. टरबूज गेले. तर काम असं म्हणजे होतं. काय झालं युद्ध चालू आहे ना, हम्म. त्या टरबूजाला भाव नाही, हा ना त्याच्यामुळं लय खराब झाले ना, अवकाळी गारपिटी झाली, हम्म. सगळं टरबूज सत्यानाश झाला. तिकडं मालच जाय ना हा, लय ते अवघड. बसलं. मी अशी म्हणत होते हा बोला. जर 1 लाख रुपयाची गरज आहे. पैसे का एवढे? आता कांदे काहीतरी ओपले ना डोकं म्हणजे. चालवा. नाही 1 लाख एवढे. कर एवढं. 150 रुपये दिले वाटलं तुम्हाला लागत असेल. थंड घेऊन यावा. बरं जातो. इकडे सारखा ना तुम्ही तर नुसते लांबच बसता त्या बाई बाबाजी. काय माहिती कोणी बाहेर बसून कसं आहे, लांब बसतं ते बरं का. का बरं बाया काय बोच काढी त्या काय? नाही. बोला काय माहिती, बोला. अहो इकडे सारखा. बरं या बाई. काय? तर मी तुम्हाला अशी म्हणत होती हा. आता तुम्ही सारखले थोडे पुढे मग मी सरकते थोडी नाही, तुम्ही पुढं. थोडं तिकडे राहावं, काय लय जवळ काय. ऐका ना मी काय बोला. म्हणत होते.
मी अशी म्हणत होते अहो 1 लाख रुपयाची लई गरज आहे. अहो पैसे काहीकडे हम्म, व करायला तर सुपारी खायला रुपये नाही जवळ हम्म. काय सांगा त्या हा? असं वखारे पैसे- आले तर हा. सुपारी नाही का बरं? लय अडचण चालेल लय अडचण हा ना. काय किती 100-150 रुपये 100-150 काय होतं खरं सांगा बरं? नाही लाख तुमचा जर रुपये काही कोणाला दवाखान्यात जायचं तर देतो 100-150 रुपये तुम्हाला हम्म. किंवा किराणा करायचा असेल तर करा बा. नाही ना असं थोडी ना. मग अहो लाख रुपयाची लई गरज होती. नाही मी कुठे बाहेर जर गेलो 100-150 100-50 असे देतो मी. हा का? हा मग नाही होणार का काच 1 लाखच? नो हा 1 लाख तोडला नाही बाबू. मग तुम्हाला जमीन वापरावं लागेल जमीन काढा होती. आणि मग तुम्हाला पैसे द्यायचे तुम्ही इकडे कुठं काट फिरते आणि मोकळ्या बसवा नाही 1 लाखाचं नाही होणार का मग? नाही 1 लाख नाही. मग तुम्हाला पैसे लागत होते म्हणून याच्याकडे फोन केला का हा थोडी म्हणलं अडचण चालू आहे. कोणावर मला फोन करायचा म्हणून घरी आहे म्हणून काम आहे म्हणून हा का? तुम्ही डायरेक्ट अंगाला चोळ राहिले आज कोणती पद्धत नाही विचारू राहिले बा असं काय? नाही का म्हणले 1 लाख रुपयाचं काय होईल का नाही हो, नाही पैसे जुगाड नाही असं. आपल्याकडे नाही. बरं बरं पैसे ठीक सोडून आहे. काही बोला वाटलं दुसरं काही काम असेल तर सांगा दुसरं नाही ना काही काम? हा मग जा मग काय आलं मग तो नवरा काही मेंटल आहे ना मग काय म्हणत होतं? लवकर येईन मग घरी बोलावले मा बायकोनं घरी काय काम आहे काय काम सांगा ते कुठे हा हे काम होतं काय नाही आता तुम्ही 100-150 म्हणायला लागले हो त्यांनी बी तुम्हाला काय- आपण पैसे किती वाढवा हा बरोबर. आणायचे कुठून बरोबर नाही आणि जाऊ द्या. तुम्हाला काय लागायचं मी तर म्हणलं शेगडीची आहे देतो वाटलं तर नाही जाऊ द्या. देऊ का नाही नका. वाटलं बाय परत देऊ नका काय बा नाही नाही हा? नका नका. आणि मग काय अडचण आली तुम्हाला एवढी आली थोडी अडचण तुम्हाला काय सांगत बसू काय अडचण सांगायचं नाही. काय नाही नाही जाऊ द्या तुमच्याकडून कामच नाही होणार तर काय बोलण्यात काय नाही आता ते काय पैसेच नाही आपल्याकडे. आणि मग काय बोलण्यात अर्थच नाही ना मग द्या विषय सोडून मग काय आता काही पुरीचे लग्न धरलंय नाही लग्न नाही जर लोकांनाच मग? असं थोडं काम होत हा. तर काय तुम्ही नाही म्हणल्यावर काय नाही, डोक्यात बोला ना ताण? मोकळा बोलायशिवाय काय करणार आहे तुम्ही नाही. मोकळं बोला नाही मोकळं बिकळं काहीच नाही आता. नाही का नाही बरं येऊ का आता मग? तुम्ही नाही म्हणल्यावर मोकळंच झालं ना. हा हा चालेल. हा येऊ येऊ. बाय काय तमाशा झाला ग. लाख रुपयासाठी सुद्धा आणला नाही म्हणतो 100-150. हं? काय अर्जंट फोन करता फोन असा केला तुम्हाला हा ये मला म्हणत होते शिरपतचे कांदे निघाले भाऊ म्हणे. हा कांदे चांगले झाले आमच्या पैसे चांगले झाले हा काय बँकेत टाकलं ट्रॅक्टर घेतलाय अरे वा. आणि लाख 1.5 लाख रुपये उरले ना हं. एक माझी इच्छा आहे हं. पैशाची हा का मला आहे ना एखाद्या बायवर तू पैसे उधळायचे अशी. तर मी तुम्हाला अशी म्हणत होते हं. 1.5 लाखाची लय गरज आहे हो. म्हणजे वस्तू लागत आहे का बुडते तर ते तुम्ही ठरवा कसे द्यायचे. माय का पाहून बा मग तुम्हाला काय वाटत असं. मी काय म्हणतो हं. आता मला नाही तरी कोणत्या बाईवर पैसे उधळायचे हा किंवा उधळ मला काही पण आपलं होईल मग हं? मग होईन तर मग. तुला माहिती ना आपण आता चालू केलं ना 2 राऊंड मारायची हाटची नाही. आता मला तर माहित नाही पण मग आता पाहू. हं? माहित नाही पण पाहू. हा ना पैसे आहे पैसे काही नाही पैसे देईन मग पैसे तेवढं तुला नाही द्यायचे मग पैसे द्यायचे कोणला बरोबर आहे. तू माझं मनाचं समाधान करणार आहे हं. मी तो समाधान करणार आहे बरोबर आहे. का हो मी ती एक गोष्ट ऐकली आपल्या गावात ती खरी आहे का? काय बाबूराव म्हणे माणसात नाही म्हणत्या बाजू आहे ना तिची बायको म्हणते स्वतःची. हा बाई मग तशीच भानगड झाली. काय झालं तुमच्या भावानं महापर्यंत पाठवला होता. हा मी म्हणले 1 लाख रुपयाची गरज आहे देत्या का? हे पैसे आहेत का भरपूर आहे पैसे आहे पण तो म्हणे मी कोणच्या बाईक जर गेलो तर 100-150 रुपयाच्या वर पैसे हे बा ते- देतच नाही. ते बिचारीची काय चुक मग आता 100-150च्या पुढं पैसे देत नाही म्हणल्यावर म्हणले हा माणसातच नाही. नाही नाही आता तो मग याचं कामच होत नाही. 1000-4,000 दे पण ते तर होतच नाही तो काय पैसे खर्च काल करेल? हा बरोबर हा? जोर पाहिजे अंगात जोर माणसं द्या. त्याच्या जोराच नाही हो. हा, जोर नाही जोर काय उपयोग जर कमी पडलं काय खरं नाही. हा ना मला 1 लाख रुपये दिले नाही ना. अरे मग लाख रुपये तुला 1000 मी देणार काय नाही. म्हणते या बा आता समजा तो माणसात नाही हे त्याच्या बायकोला माहिती साऱ्या जगदुनियाला माहिती हा बरोबर पण माव जर 1 लाख रुपये उडवले असते
ते मी बोबाटा करून सांगितलं असतं ना, कोण म्हणतं बाबूराव अगं माणसात नाही. पैसे उधळायचे बाबूराव तर मा काही येतो, मला माहिती ना माणसात आहे पैसे का. उधळायचे मर्द लागतो मर्द मर्द हा? कसं बोलले, मर्द शे काम आहे का ते त्याचं काय खरंय हो. हं? मी काय म्हणते, चला ना मग द्या ना चल मग चल. पैसे. पैसे आहे ना वा, पैसे नाही माहित. बंडल दिले. ओ बाया, चला 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 हं? चला मग हा खेळ उधळीन हा ना, तो मला नाराज नाही करायचं. कधीच नाही करणार ओ बाई, जिंदगीत नाही या बाय. करणार. आखी बंडलच्या बंडल तुला देणार आहे हा पण मी किती राऊंड मारायचा तपास नाही हा का, तो कामराचा काटा डेटीला करीन चला बरं पाहू द्या हा. मला. आता मला कोणची हाऊ आली आहे, पण मग पैसा महत्वाचा आहे बाई, काय करणार. हात राहिली ती गोदडी. काही गरज नाही, हाय गोदडी. चला कस काय बाई गो. लय कंबार ढिल्ल केलं बाई. अगं हा हा ना, हा मला बी लय घाम आला बाई, हा? लय कंबार दुखलं बाई. हाय काय? हम्म. बरं कस काय वाटते हं? कस काय वाटते एकच नंबर बाई. आमचं येड्याच्या अगोदर तुम्ही माझ्या जिंदगीत आले असते तर लय भारी काम झालं असतं. नाही आपलं कामच करपूस राहते करायचं ना निबार करायचं नाही, एकच करायचं नाही. नंबर काम केलं तुम्ही, जाऊ द्या मरू द्या. हा बरं, लिहू का जरा? पैसे दे ना. मागच्या हाताने, मागच्या हाताने. हा ना, लोक पाहतील बरं बरं बरं. लोक काय करणार आम्ही फोटो काढून देतो हा ना, बरं आता पूजा कधी येऊ या ना आता कधी बी. नाही नाही बाय आता एवढ्या याच्यात या बा किराणा बिराणा सगळं टीचित करून टाकी, ते काही कमी नाही. मी पडलं तुम्हाला फोन करते. नाही रे करणार पैसा लय पडेल अजून मग काही नाही. हा हा काय झाले माझी बायको बाळात होईल अरे देवा. माझी सगळं कंपनीत होईल हम्म. बरं जाऊ द्या ₹1,00,000 जाऊ द्या लाख नाही, प्रगाडीची हाऊस वाहून द्या. 10 लाख जाऊ द्या, पोरग मांडीवर येऊच तर नाही मरू द्या. नाही, पैसे जाऊ द्या प्रगाडीचे हाऊस वाहून द्या मग नाही? लय खुश केलं बरं त्याला. जाऊ द्या, गडी खुश झाला का. एकदम मग ते आम्ही महत्वाचं. दोघे खुश झालो हा ना, दोघे खुश झालो मग पण इकडे फार कमराचा नंबर झाला हो. वाहणार, वाहणार. मग कारण चालेल. मला जवळ 5-6 महिने उपाशीच होता ना हा तेवढं सोडून गेलं खटी बाय बाय. मग लिहू. हा निघा निघा. लय काय तुझ्या घरामध्ये काम होतं हा ना, काय नाही लावून घ्या नाही आता गरज बांधून घेते ना दुसऱ्या तुमच्याकडून. आम्हाला लोक फॅनच घेऊन येते कूलर आण तुला हा कूलर कूलरच आणा. कूलर मग येऊ का हा बाई, 1,00,000-1,50,000 रुपये देऊन गेला ग बाई. ही पाय बाटली आणली कोणला तुला का मला डिस्टलरी घेऊन ये त्याचा जाळ झाला बरा, जर त्याच्या समोर नाही आणलं काहून त्या बाब्या समोर, काहून त्यानं ₹1,00,000 द्यायला नाही मानला. मग काय म्हणतो तो म्हणतो 100-150 देईल म्हणून कार्यक्रम करू दे. मला ते काय निंदायला जाते का सांगा आता हा? तुम्हीच. निंदायला जाते ती तुम्हीच बोला आता, काय बोलू मी. मग चांगला गोळून घ्यायचं ना काय नाही, गोळायच्या लायकीचाच नाही तो. काहून मग तुम्हाला सांगतो, शिरपतराव आला होता. आह, शिरपतराव नाही याबा, यायला लय भारी काम बंडलच दिला. केलं. यायला खरंच याला मग वाटलं बायको आहे. आता एक काम करा तुम्ही, पार कमराचा नंबर झालाय मायवाल्या, हा. हे ₹500 घ्या, हा. बकराचं मटण घेऊन या, आणि तुम्हाला एक खांबा बी आणा. मला बी हा म्हणजे मला झोपून ठेवते का हा, हे पैसे तुमच्याकडेच ठेवा जरा. मग मग आता तुम्ही मला एवढी मोकळीक देऊ राहिली, हे माझ्याजवळ ठेवून काय करू. राहू द्या तुमच्या जवळ, तुम्ही कोणच्या आवाज आपायला जाते मला माहिती, तुम्ही माणसात नाहीये. हा? मी सोडून तुम्हाला कोणी वा. हा, मग बायको सोडून मग? तू जातो का पैसा जवळ राहू द्या, फक्त तुम्ही रेंज मध्ये राहा. हा. तुमची खालची रेंज गेली वा. इकडं मस्त पैकी आता मसाला बिसाला तयार करते, मसाला बिसाला तयार लगेच? करते आणि मस्त पैकी डोकं चालविते आता. हा मस्त मटण बिटन खाते, मस्त मटणाची भाजी बनविते आणि याच्याच माड्यावर घालीते, आणि मला मस्त मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर करीते.
हा यालाच बाड खायची बायकोची. अरे मटणावाल्या काय गेलं तर ते नोटही चालना आणि काही व्हायना. कोणची नोट? ही नोट तो दिली. बांडलातली दिली याडमाटा. हा बांडलातली दिली पण ती चालना ते घे ना. म्हणजे तो काय म्हणतो- झालं तिला? तो म्हणतो खोटी म्हणतो. खोटी? हा पाय पाव? बरं पाय बरं. हा ते देईनच ते मटण. या काय याच्यावर तर गांधी टकलाची. अरे गांधीजी हाय टाकला पण ती डुप्लिकेट आहे का काय? पाव बरं तो बंडल. तो बांडलातूनच दिलती ना. हा मग मग कसं काय असं झालं? पाय बरं तिचा नंबर बरोबर आहे. हे बाय आव येत चिल्ड्रन बँक आहे. हा हं? लहान पोरांची बँक आहे ही. भांडे भांडे खेळात त्याच्यातले मग तुला पैसे. दिसत नव्हतं का? ए देवा त्यानं अंधारातच नेलं, अंधारातच कार्यक्रम केला आणि हा. अंधारातच बंडल दिला. त्याला मी म्हणलो गजरीनं बरी 1,00,000 रुपये कमावले. तो तर गेला बाय अंधारातच बंडल मारून. मग आता बाय 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 तुम्हाला काय सांगू. हा असा कमराचा नंबर केला त्यानं. त्यानं 1-1.5 तासामध्ये तुम्ही येऊच तर हा. तुम्ही बाबूराव गेला हा. आणि शिरपतराव आले त्यानं बंडल दिला. तुम्हाला तुला सांगितलं कधी बाळली का बांडला? 3 राऊंड काढले, 3 राऊंड. नाही त्यानं पैसे दाखवले तू भाळली का? असा कमराचा नंबर झाला बाई. बाई. अग मी म्हणले तोच माडियावर मटान घाली ती. म्हणजे मावल्या हा तो आता म्हणतो मी 1,00,000 रुपये वेळ नवऱ्याला मग घालवा. मी म्हणले जाऊ दे बाई आता नवराच बाळ खायसाठी पुढे पळू राहिला. मग याला मटण खाऊ घाली ते, याला बंडल देते, याला मी ते आणायला लावी ते एखादी क्वार्टर. हा सगळं कमराचा आणलं. नंबर मावाल्या झाला. अरे सगळं आणायचं पण ते नोटा चालला ना तर काय करू त्याच्यापेक्षा काय राहू का? त्या शिरपतराव का जाईन त्याच्या थोबाडावर मार. तू घेतले तुला मी काम मारू का? करायचं जीवावर आलं आणि तो मला दिलं पुढं अरे, करून. तू घेतले तूच मारतो बडो मग कस काय मारेन तू घेतले काय बाई तमाशा झाला ग जीवाचा मावाल्या. पैसे फक्त घ्या. मला आजार पण आलं बाई. तू बरं तो का काही बारीक नाही, तो किती जबराट जानवर आहे बाई. नाही नाही त्याला असं कर आपण फोन बोलून घेऊ हं. इड असं कर. मी फोनवर बोलवीत नाही काहीच नाही. मग? तो बराबर चट आला का हं. मग मी त्याला बोलल. मग या मी नोटा तशी काही बोलणार नाही. चला आता स्वयंपाक पाणी करीते. साधं सुद्धा जेव आता काय करू पार कमराचा नंबर सगळं झाला. तोंड मारलं रे तो संध्याकाळी माझं जेवण झाल्यावर कंबार दाबून द्या. म्हणजे पैसे तू घे ना कंबार मी मग दाबायला. भाड कोणाला लागत होती? तुलाच लागत होती ना. भाडच तुला लागत होती. तो पायी मा कमराचा नंबर झाला आणि वरून माही फसवणूक करून गेलाय. कोण तू गेला का मी गेलो मग तू आज पुढे करून दिला ना. मग मी दाखवून दिलं हा का मग चाल मी स्वयंपाक करते तो गिळला का मला कंबार दाबून दे. हा तर इकडून पुढे असे लोकांची भाड तुला खाऊ घालेल नाही तर खाऊ नाही तुला घालणार. काय डोळे आहे का नाही पुढं पाहिला वय पुढं नोटा पाहून नाही घ्यायच्या हा. काही नाही अंधारामध्ये काही पुढे करायचं वय चाल. हा